संजीव घेऊन टाकेल. नाही सर, आपलं नाही का फोटो निघणार आहे. आपला फोटो निघणार आहे. हेच मला वाटतंय. नमस्कार, मी डॉक्टर के डाकोरे, कृषी हवामान तज्ज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून बोलतोय. आज दिनांक 21/12/2020 रोजी कृषी विद्यापीठातील वेधशाळेमध्ये सकाळी किमान तापमान हे 5.6 डिग्री सेल्सिअस नोंदलेलं आहे. आपण जसं बघतोय की मागच्या काही दिवसापासून पारा हा सतत घटत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडून जे सध्या थंड वारे येत आहे ते एक असू शकते. त्याचबरोबर जी रेडिएशनल कूलिंग म्हणतो आपण, की रात्रीच्या वेळेस आपण पाहतो की स्वच्छ आकाश आणि क्लाउड एकदम नाही आहे. इन ॲब्सेंट ऑफ क्लाउड काय होत आहे की रेडिएशनल कूलिंग झपाट्याने होत आहे आणि पारा खाली जात आहे. साधारणतः तिसरा आठवडा असतो ना डिसेंबरचा परभणी येथे हा तापमान घटायला सुरुवात होते. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात घटनाक्रम मागच्या काही वर्षामध्ये बऱ्याच झालेले आहेत. कमीत कमी तापमान हे 2 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं आहे 2018 डिसेंबर महिन्यातच. आणि हे जे 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे ते बऱ्याच वेळेस मागच्या 30 वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये परभणीकरांना अनुभवलं आलेलं आहे. त्याचबरोबर 2.8 डिग्री सेल्सिअस तापमानसुद्धा जानेवारी महिन्यात नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे येणारा पिरियड हा आपण असं गृहीत धरूया की थंडच राहणार आहे. आणि नागरिकांनी खास करून लहान मुलांनी, आबालवृद्धांनी ह्या थंड वातावरणामध्ये विशेष करून काळजी घ्यावी ही अपेक्षा करतो.